हा व्हिडिओ बघा. म्हणजे हा व्हिडिओ तुमचा चालू राहील तिथं पाठीमागं. यांचं नियोजन चालू आहे, की पहिला तुला या घरातनं बाहेर काढणार. कुठल्या गावातनं आलायस, कुठनं आलायस, काय आलायस? म्हणजे आम्ही साधं-बाधं राहिलो म्हणजे आम्ही गावठी झालो. साधं-बाधं राहिलो म्हणजे आम्ही भुरटे झालो का? हां, आलायस तू कुठं बिग बॉस कुठं चालू आहे? मुंबईमध्ये चालू आहे. मुंबई कोणाची आहे? महाराष्ट्राची. महाराष्ट्र कोणाचा आहे? आमचा मराठी माणसांचा महाराष्ट्र आहे. कुठे आहेस तू? मुंबईत. बाहेर कुणाला काढायचं आहे? तुला. बाहेर जावं कुणाला लागेल? तुला. वोट कोण करतंय मॅक्सिमम? महाराष्ट्रीयन लोक. कोणाला करणार आहेत ते लोक? प्रणितला करणार आहेत ते लोक. तू कोण? भुरटा-भामटा, घरात घालाय कपडे नाहीत तुला. हां? कुठल्या बनियन काय घालतोय? उघडा काय फिरतोय? कशाला गेलाय त्या घरामध्ये? अरे रिअल पर्सनॅलिटी दाखवायला जायचं असते. आता तू तुझ्या घरात असा नागडा फिरतो. इथं इकडं नागडा फिरणार का तू मग तसा? एवढं रिअल दाखवणार आहेस का तू? घरात तर कधी फिरलायस काय? अरे आमच्या इकडे असं कोण फिरत सुद्धा नाही. शेजारच्या बायका आमच्या एकमेकांच्या घरात येत असतात. म्हणून असं कोण फिरत नाही घरात. तू त्या बिग बॉसच्या घरात लाईव्ह 24 तास बोंबलत सगळीकडे ते दिसायला लागलाय उघडाच. डोक्याचा भाग लावायचा. आपण काय करालोय, कोणासंग काय बोलालोय. बरं तो काय तुला घालून पाडून कुठं बोललाय? काय चुकीचं बोललाय? अरे आम्ही साधीबाधी लोक आहे. आम्ही सरळ मार्गाने चालणार आहे. वाकडात गेला बोट मोडून टाकीन आम्ही. हां, हलक्यात काम नाहीच. सुट्टी देत नाही. त्याला बाहेर काढायचं ते काय जाजू-बिजू अरे जिजू आहे तुझा त्यो. एवढं जाजू आणि बिजू. जाजू म्हणजे काय रे? बंडशा. अजिबात चालणार नाही असल्या फालतूपणा आमच्या महाराष्ट्रामध्ये. नाहीतर अख्खाच्या अख्खा ते बिग बॉसचा सेट नेऊन कुठं लावायचं तिकडे नेऊन लावा जावा. आमच्या महाराष्ट्रात ठेवू नकोसा मग. म्हणजे एवढा राग आहे आमचा तुमच्यावर. आणि महाराष्ट्राचा सगळ्यात हायेस्ट वोटिंग आहे. वोट प्रणित मोरेलाच करायचं. बघू बशीरला घरात कोण ठेवतंय ते. आणि बाहेर गेल्यावर तर अक्कल लाव, नाहीतर गाडीतनं उघडा-नागडा फिरशील, कपडे घालून फिर बाहेर गेल्यावर.